हेलो गाइस। सो केमिस्ट्री में हम लोगों ने गाइस देखा कि जो केमिकल रिएक्शन है उसके हम लोगों ने 3 टाइप बड़े डिटेल में जान लिए कि फ्री रेडिकल सब्स्टिट्यूशन क्या होता है, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन क्या होता है और इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन क्या होता है। अगर आप लोग भूल गए होंगे तो वापस वो लेक्चर रिवाइज करिए। आज हम लोग स्टडी करने वाले एडिशन रिएक्शन। अगर आपको याद होगा तो केमिकल रिएक्शन के हम लोगों ने 2 कैटेगरी गिराए थे, एक था एडिशन रिएक्शन और एक था सब्स्टिट्यूशन रिएक्शन। और उसके भी हम लोगों ने एडिशन और सब्स्टिट्यूशन के और 3 कैटेगरी गिराए थे। तो ये सब्स्टिट्यूशन की 3 कैटेगरी हम लोगों ने फिनिश कर दिए। आज हम लोग पूरे स्टडी करते हैं एडिशन रिएक्शन के टाइप्स। अभी उसमें नाम आता है गाइस फ्री रेडिकल एडिशन रिएक्शन। अभी आप लोगों को पता है फ्री रेडिकल क्या होता है, इवन आपको इलेक्ट्रोफाइल और न्यूक्लियोफाइल भी पता होता है क्या होता है। तो हम लोग एक रिएक्शन लेते हैं, उसके ऊपर से स्टडी करते हैं। मान लो गाइस मेरे पास एक कंपाउंड है CH2 डबल बॉन्ड CH2 जिसको हम लोग इथीन बोल सकते हैं। आपको पता है C2H4 ही है ना, ये इसको हम लोगों ने स्ट्रक्चर के कंडेंस स्ट्रक्चर लिखा CH2 डबल बॉन्ड CH2 जो कि है इथीन। इसमें मैंने गाइस Br2 ब्रोमीन गैस डाल दिया और मैंने एक एजेंट लिया जिसको मैं पेरोक्साइड बोलता हूं। अब पेरोक्साइड क्या होता है मैं थोड़ी देर में बताता हूं। और हुआ ये कि जब इथीन के साथ ब्रोमीन गैस रिएक्ट करता है पेरोक्साइड के प्रेजेंस में, तो आपको एक सब्सटेंस मिल जाता है जिसका नाम है CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड Br। अब इसको डायब्रोमो इथेन बोलते हैं, बट हम लोग वो नाम तो बाद में सीखेंगे जब हम हैलोजन डेरिवेटिव ऑफ अल्केन लेसन स्टार्ट करेंगे। अब ये रिएक्शन किस तरह से हुई सबसे पहले ये देखते। तो पहले चेक करते हम लोग ये एडिशन रिएक्शन है या नहीं। अब अगर आपको याद होगा तो एडिशन रिएक्शन की डेफिनेशन क्या थी कि जब एक सब्सटेंस पे दूसरा सब्सटेंस ऐड हो जाता है और एक तीसरा सब्सटेंस बनाता है विदाउट बाय प्रोडक्ट, तो उस रिएक्शन को हम लोग एडिशन रिएक्शन बोलते थे। आपको याद होगा। उसी तरह मुझे यहाँ पे ये बस ऊपर से ये बात समझ में आ रही कि इथीन के साथ ब्रोमीन रिएक्शन किया और ये कुछ तो भी सब्सटेंस बना, बट यहाँ पे बाय प्रोडक्ट कुछ भी नहीं है। तो इसका मतलब तो ये पक्का है कि बाय प्रोडक्ट कुछ बना नहीं, मतलब वेस्टेज कुछ नहीं है, कुछ वेस्टेज नहीं है। तो इसका मतलब ये पूरी तरह से इसमें घुल मिल गया और कुछ नया सब्सटेंस बनाया। अब इसके ऊपर से हम लोग ये जज कर सकते हैं कि एडिशन रिएक्शन है, बट हमें आदत है कि हम लोग हर रिएक्शन की पूरी जानकारी लिए, जिसको हम लोग मैकेनिज्म बोलते हैं। अभी मैकेनिज्म क्या है इस रिएक्शन का, ये हम स्टडी करते हैं। तो देखो गाइस हुआ ये कि पेरोक्साइड क्या होता है ये सबसे पहले हम लोग जान लेते हैं कि भाई ये पेरोक्साइड लिया क्यों आपने, इसका काम क्या है। तो देखो पेरोक्साइड एक ऐसा सब्सटेंस है, ऐसे सब्सटेंस को पेरोक्साइड बोला जाता है जिस सब्सटेंस में अगर आप देखोगे तो ऑक्सीजन ही ऑक्सीजन के साथ कनेक्ट होता है और यहाँ पे कुछ भी हो और यहाँ पे कुछ भी हो। म्हणजे मला म्हणायचं असं आहे बाळांनो की केमिस्ट्रीमध्ये एखाद्या वेळेस असा सब्सटेंस ज्या सब्सटेंसमध्ये अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे, हा वाय काही पण असणार आणि हा एक्स काही पण असणार, पण ऑक्सिजनला ऑक्सिजन कनेक्टेड आहे, तर या सब्सटेंसला आपण जनरली पेरोक्साइड म्हणत असतो। जसं फॉर एक्झाम्पल आर म्हणजे अल्काइल ग्रुप। सपोज अगर माझ्यासमोर हा सब्सटेंस आहे ज्याला मी शॉर्टमध्ये R2O2 म्हणतो, R2O2, आणि अगर स्ट्रक्चर काढला तर मला असं स्ट्रक्चर भेटते, म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड O बॉन्ड CH3। आता या सब्सटेंसचं ॲक्च्युअल नाव काय वगैरे त्याच्यात आपला इंटरेस्टच नाही, पण जेव्हा मी या स्ट्रक्चरचं ॲक्च्युअल प्रॉपर काढतो या कंपाऊंडचं स्ट्रक्चर, त्याला एक गोष्ट नोटीस होते की ऑक्सिजनच ऑक्सिजनला कनेक्टेड आहे। तर ज्याही कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनला कनेक्टेड असतो बाळांनो त्या सब्सटेंसला आपण पेरोक्साइड म्हणत असतो। बरं आता पेरोक्साइडचं काम काय, पेरोक्साइड ओळखतात कसं हे कळलं। आता पेरोक्साइडचं काम काय, 99% जेव्हा पण तुम्ही पेरोक्साइडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करता बाळांनो तो होते काय। आता मला सांगा या सब्सटेंस सोबत आपल्याला ब्रोमीन गॅस रिॲक्ट करायचा आहे, म्हणजे आता ब्रोमीन अगर तुम्ही दिसायला बघितला तर ब्रोमीन असा आहे, आणि अगर तुम्ही हा दिसायला बघितलं तर हा असा आहे CH2 डबल बॉन्ड CH2। ठीक, आता मला हा ब्रोमीन या इथीनमध्ये टाकायचा आहे, पण आता तुम्ही नीट बघा कुठेतरी जागा आहे का। जसं कार्बनला 4 बॉन्ड आहेत, याही कार्बनला 4 बॉन्ड आहेत आणि हायड्रोजन एक बॉन्ड आहे, म्हणजे कोणाचकडे जागा नाही। मग आता ब्रोमीन इथून जाईन तर जाईन कुठे, कारण की जागाच नाही। कार्बनची व्हॅलेन्सी 4च आहे, कार्बन हा 4च बॉन्ड बनवतो, 5वा बॉन्ड तो कधी बनवणार नाही। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एक बॉन्ड तोडा लागणार
आणि मग कुठेतरी तो ब्रोमीन जाऊन अटॅच होणार. मग हे बॉन्ड तोडण्याचं काम बाळांनो हा परऑक्साईड करतो. बॉन्ड तोडण्याचं काम कोण करतो? परऑक्साईड. पण आता बॉन्ड तुटणं ला आपण फिशन म्हटलेलं आहे. पण हे फिशन दोन प्रकारे होऊ शकते, एक तर होमोलिटिक फिशन, एक तर हेट्रोलिटिक फिशन. तर जेव्हाही बाळांनो तुम्ही परऑक्साईड घेत असता तर परऑक्साईडमुळे हा बॉन्ड तर तुटतो, म्हणजे असं समजा परऑक्साईड हा बॉन्ड तोडण्यासाठी मदत करतो, पण परऑक्साईड हा बॉन्ड होमोलिटिकली तोडत असते. म्हणजे होणार असं की हा जो बॉन्ड आहे ज्याच्यात 2 इलेक्ट्रॉन दिसून राहिले, एक या ब्रोमीनचा आणि एक या ब्रोमीनचा, तर हा परऑक्साईड काय करते, हा बॉन्ड होमोलिटिकली तोडते. म्हणजे हा ब्रोमीन 1 इलेक्ट्रॉन याचा घेऊन जाईल आणि हा ब्रोमीन 1 इलेक्ट्रॉन याचा घेऊन जाईल. म्हणजे हे जे ब्रेकिंग आहे याला आपण काय म्हणतो असतो? होमोलिटिक फिशन. क्लिअर? तर परऑक्साईडमुळे जे फिशन होत असते ते होमोलिटिक फिशन होत असते. तर मग मेकॅनिझमची सगळ्यात पहिली स्टेप काय बाळांनो, की हा जो तुमचा ब्रोमीन आहे हा होमोलिटिकली ब्रेक झाला, आणि होमोलिटिकली ब्रेक झाल्यावर सांगा जनरेट काय झाले? ब्रोमीन फ्री रॅडिकल. काय जनरेट झाले? ब्रोमीन फ्री रॅडिकल. आता ब्रोमीन फ्री रॅडिकल जनरेट झाले. आता तुम्हाला माहिती आहे फ्री रॅडिकल हे हायली अनस्टेबल असतात. मग आता हे ब्रोमीन फ्री रॅडिकल जे जनरेट झाले हे अटॅक करतात आता तुमच्या इथिनवर. त्या दिवशी आपण एक गोष्ट नोटीस केली होती की फ्री रॅडिकल हे फ्री रॅडिकलच जनरेट करतात. तुम्हाला अगर आठवत नसणार तर त्या अगोदरचा व्हिडिओ बघा. म्हणजे अगर अटॅक करणारा फ्री रॅडिकल आहे तो फ्री रॅडिकलच जनरेट करणार. बघू आपण ते कसं. चला आता या 2 ब्रोमीन फ्री रॅडिकलपैकी एका ब्रोमीन फ्री रॅडिकलने याच्यावर केला अटॅक, म्हणजे हा बॉन्ड तोडणार. तर आता करतो काय बाळांनो हा फ्री रॅडिकल, हा जो एक बॉन्ड आहे, आता हे जे 2 बॉन्ड दिसून राहिले त्याच्यातला एक बॉन्ड तो तोडतो होमोलिटिकली. म्हणजे जसं एका बॉन्डमध्ये या कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे आणि एका बॉन्डमध्ये या कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे, तर हा बॉन्ड तुटतो आणि हा कार्बन आपला 1 इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि हा कार्बन आपला 1 इलेक्ट्रॉन घेऊन जातो. बघा 2 बॉन्डपैकी एकच बॉन्ड तुटला. आता त्याला आपण सिग्मा आणि पाय या लँग्वेजमध्ये बोलू आता येणाऱ्या चॅप्टरमध्ये. डोंट वरी, आता लगेच आपला केमिकल बॉन्डिंग चॅप्टर स्टार्ट होणार. सध्या आपण एवढं समजून घेऊ की या फ्री रॅडिकलने अटॅक केला आणि हा बॉन्ड तुटला आणि याने याचा इलेक्ट्रॉन घेतला आणि याने याचा इलेक्ट्रॉन घेतला. तर बघा या कार्बनवर कुठलाच चार्ज नाही, कारण की स्वतःचा इलेक्ट्रॉन स्वतःनेच घेतला ना या कार्बनवर आहे. तर आपण म्हणू काय फ्री रॅडिकल तयार झाले. आता थर्ड स्टेपमध्ये काय होते बाळांनो, हे जे तयार झालेले फ्री रॅडिकल आहेत, जे 2 फ्री रॅडिकल तयार झाले इथं आणि इथं, तर एका फ्री रॅडिकलवर हा ब्रोमीन येऊन लागतो आणि एका फ्री रॅडिकलवर हा ब्रोमीन येऊन लागतो. म्हणजे बघा एक हा ब्रोमीन फ्री रॅडिकल आणि एक हा ब्रोमीन फ्री रॅडिकल, आणि फ्री रॅडिकल काय होत असते? एक बॉन्ड. आणि तुमचा काय तयार झाला बाळांनो? हा सबस्टन्स. बरोबर आहे. तर मला सांगा या केसमध्ये काय झालं, तुमच्या इथिनमधून कोणीच बाहेर निघालेलं नाही. बघा आधी जेवढे हायड्रोजन होते आताही तेवढेच हायड्रोजन आहेत, म्हणजे कोणीच बाहेर तर निघालं नाही पण ब्रोमीन येऊन जोडला. तर आपण या प्रोसेसला तर ॲडिशनच म्हणतो ना. तर अशा प्रकारे तुमचा एक सबस्टन्स बनतो. तर ही ॲडिशन तर रिॲक्शन तर आहे, आता हे कन्फर्म झालं. पण ही कोणामुळे घडली बाळांनो? फ्री रॅडिकलमुळे. तर अशी ॲडिशन रिॲक्शन जी फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे होते त्याच ॲडिशन रिॲक्शनला आपण म्हणत असतो फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. ओके, अंडरस्टूड. आणि मेकॅनिझम तुम्हाला कळलेला आहे. कुठलीही फ्री रॅडिकल असो, ती सबस्टिट्यूशन असो की ॲडिशन असो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्री रॅडिकल रिॲक्शन ही 3 स्टेपमध्ये होत असते. इनिशिएशन, त्याच्यानंतर प्रोपॅगेशन आणि त्याच्यानंतर टर्मिनेशन. तुम्हाला आठवत असणार. आता इनिशिएशन हे 3 स्टेप असतात कुठल्याही फ्री रॅडिकल रिॲक्शनचे. पहिल्या स्टेप म्हणजे इनिशिएशन स्टेपमध्ये काय होते? फ्री रॅडिकल तयार होते. बघा इथं फ्री रॅडिकल तयार झाला. दुसरी स्टेप म्हणजे प्रोपॅगेशन. या स्टेपमध्ये काय होते? फ्री रॅडिकल्स हा कोणावर तरी अटॅक करून फ्री रॅडिकल तयार करतो. बघा या केसमध्ये तेच झालं. या फ्री रॅडिकलनं तुमच्या इथिनवर अटॅक केला आणि हा बॉन्ड तुटला आणि फ्री रॅडिकल तयार झाले. आणि तिसरी स्टेप म्हणजे टर्मिनेशन स्टेपमध्ये काय होते? एक फ्री रॅडिकल दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत अटॅच होऊन एक नवीन सबस्टन्स बनवून टाकते, जो की हा होता. ओके, तर इथे पण बघा तेच झालेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. मग आपण डेफिनेशन कशी लिहू? द ॲडिशन रिॲक्शन which takes place due to the attack of free radical. I repeat, the addition reaction which takes place due to the attack of free radical. अशी ॲडिशन रिॲक्शन जी फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे होते त्याच ॲडिशन रिॲक्शनला आपण म्हणत असतो फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. ओके गाईज, अगदी सिम्पल आहे आणि त्याचंही आपण एक एक्झाम्पल बघितलं. आपल्याला या रिॲक्शनशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त डेफिनेशन नीट समजून घ्यायची होती म्हणून आपण हे घेतलं. पुढे आपल्याला हेच शिकायचं आहे.
ओके गाईज, सो आय होप तुम्हाला कळलं असणार. थँक्यू सो मच.